पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे उपचारादरम्यान एका 6 वर्षीय प्रियांशी बागडे हिचा झालेला मृत्यू प्रकरण अधिकच गंभीर बनत असून अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी आता रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीसोबतच रुग्णालय इमारतीच्या बांधकाम आणि संरचनात्मक सुरक्षिततेबाबत देखील गंभीर प्रश्न उपस्थित केले। पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेत खासदार लंके यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय, प्रशासकीय आणि बांधकाम विषयक बाबींची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। पारनेर तालुक्यातील सुपा येथील रहिवासी असलेल्या 6 वर्षीय प्रियांशी बागडे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर याबाबत राज्यभरातून संताप व्यक्त होतोय आणि याच पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी पुणे महानगरपालिकेला दिलेल्या निवेदनात रुग्णालयातील वैद्यकीय कार्यपद्धती, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, रुग्ण सुरक्षा तसेच प्रशासनिक उत्तरदायित्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। लंके यांनी पत्रात नमूद केले की यापूर्वीही संबंधित रुग्णालयावर उपचारातील विलंब, प्रशासनिक त्रुटी आणि रुग्णांशी असंवेदनशील वर्तनाबाबत आरोप झाले। त्यामुळे सद्य घटना ही केवळ एक अपवादात्मक दुर्घटना नसून रुग्णालय व्यवस्थापनातील प्रणालीगत त्रुटींचं द्योतक असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। याचबरोबर रुग्णालयाच्या इमारतीबाबतही गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्यात। मंजूर बांधकाम आराखड्याच्या विरोधात अतिक्रमण, अनधिकृत वाढीव बांधकाम किंवा नियमबाह्य संरचनात्मक बदल झाल्याची माहिती स्थानिक स्तरावरून मिळत असल्याचा दावा लंके यांनी केलाय। तर रुग्णालयासारख्या संवेदनशील सार्वजनिक संस्थेत अशा प्रकारच्या त्रुटी असल्यास हजारो रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असं त्यांनी नमूद केलंय। त्यामुळे रुग्णालयाच्या अधिकृत बांधकाम परवानग्या, मंजूर नकाशे आणि प्रत्यक्ष उभारण्यात आलेल्या बांधकामाची सखोल पडताळणी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। तर इमारतीचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करून सुरक्षिततेबाबत अधिकृत अहवाल सादर करावा असंही त्यांनी म्हटलंय। अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, ICU आणि ऑपरेशन थिएटरमधील सुरक्षा निकष यांची विशेष तपासणी करण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे। याशिवाय रुग्णालय प्रशासनाने महानगरपालिकेकडून मिळालेल्या सर्व परवानग्या आणि सुरक्षा प्रमाणपत्रांचं पालन केलं आहे का याचीही चौकशी व्हावी असं लंके यांनी स्पष्ट केलंय। तसेच रुग्णालयाची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित रुग्णालयाला कोणत्याही प्रकारची शासकीय मदत अथवा योजनांमधील आर्थिक सहाय्य देऊ नये असंही खासदार लंके यांनी म्हटलंय। तर प्रियांशी बागडे हिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून या प्रकरणामुळे राज्यातील खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।